साक्षीचा सर्वांना नमस्कार आणि नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. सो आधीचं बघितलंच असेल सरप्राईज. सो ऐश्वर्याला सरप्राईज देणार होती, त्यामुळे मी सकाळी 5:30ला निघाले घरून, कारण की बसचा थोडा इश्यू झाला होता. त्यामुळे मी ट्रेनने गेली पुण्यात आणि पुण्यामधून डायरेक्ट साताऱ्याला बसमधून. तिकडे मम्मी पप्पा आले होते साताऱ्यात. मग आम्ही सर्वच मिळून परत गेलो वाईच्या बसने वाईमध्ये. आणि काकांना पण भेटले सरप्राईज. काका पण शॉकमध्ये आणि त्यांना डाऊट आला होता, कारण की मम्मी पप्पांना कसं कळलं सगळं वाईचं वगैरे. आणि घरी गेलं ऐश्वर्याचा तर लूक तुम्ही बघू शकता. ती लिटरली रडायला लागली. कोणाला काही आयडिया नव्हती मी येणार होती वगैरे, असं काही आयडिया नव्हती. मी सगळं सांगितलं होतं की ऑफिसमध्ये मला सुट्टी भेटत नाही आणि पॉसिबलच नाही आहे माझं येणं. इतकं डिफिकल्ट सिच्युएशन बनवून ठेवलेली की त्यांना असं वाटलं अरे ही नाहीच येणार आता. आणि अचानक बघून झाले सरप्राईज. फटाफट आवरलं आणि गेलो मंदिरात, कारण की ऑलरेडी उशीर झाला होता. यात्रा म्हणल्यावरती थोडीशी लगबग आणि गडबड असणारच. सो इकडे मस्त सगळे सुंदर असे नटून आले होते. आणि इकडे मला बघा मी कशी दिसतीये, माझ्याकडे काही रेडी नव्हतं. हे सगळं ऐश्वर्याचं मी ढापून घातलं आहे, कारण की ती मागे लागली की साडीच घाला आणि हिचं पण थोडंसं कौतुक करा माझ्यासोबत, नाही तर तिला वाईट वाटेल. मस्त घेतलं देवाचं दर्शन, छान देवाला नटवलं होतं, मस्त डेकोरेशन होतं. आणि मग लगेचच आम्ही बसलो जेवायला. त्यांच्या इकडे पद्धत आहे, त्या दिवशी चूल बंद असते आणि सर्व अख्ख्या गावाला जेवण असतं. ही बघा भुक्कड कशी जेवायला बसली आणि फटाफट वाटीवरती वाटी मस्त बासुंदी पिते. घरी आलो होतो, थकलो होतो, त्यामुळे म्हटलं चला आता रेस्ट घेऊया आणि मग आम्ही निघालो झोपायला. पण ही ऐश्वर्याची बडबड कधी संपते का? सततची बडबड करत होती. मम्मीला पण एंगेज करून टाकलं बडबडीमध्ये. आणि इकडे सर्वच जण विचार टाकून नुसत्या गप्पा मारत होतो. आणि कधी 12 वाजले ह्याचं भानच नाही राहिलेलं. तिला बोललं बास कर आता तुझी बडबड, बट ती थांबतच नव्हती. जस्ट गप्पा मारायचे तिला आणि एन्जॉय करायचे. ती बोलत होती तू शांत झोप, मी गप्पा मारते. काका काकू पण खुश होते, मी पण खूप खुश होते. आणि मम्मी पप्पा फर्स्ट टाईम आले होते ऐश्वर्याकडे. चला आता पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत बघत राहा साक्षीज व्लॉग.